हॅलो, वेलकम टू समृद्धी ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे. सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. तर वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. तर आजची रेसिपी ही खूप इंटरेस्टिंग आहे आणि मागेही मी या रेसिपीचा व्हिडिओ टाकला होता, आता परत एकदा टाकते. तर चॅनलला नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, त्याचे नोटिफिकेशन येतील. तर समृद्धीच्या पप्पांच्या फ्रेंडनी दिला आहे कच्चं दूध, ज्याचा की आपण खरवस बनवणार आहोत. आणि नेहमीच त्यांच्या घरी गाय किंवा म्हैस जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा म्हणजे येते तेव्हा ते मला खरवस नक्कीच देतात, कारण की मला खरवसाच्या वड्या आणि समृद्धीच्या पप्पांना खूप खूप आवडतात. तर तुम्ही याला खरवसच म्हणतात, दुसरं काही म्हणतात ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला वळूया आपण व्हिडिओकडे. तर हा आहे 1 लिटर खरवस आणि कच्चं दूध आहे. सुरुवातीच्या 2-3 दिवसातच हे असतं, त्यानंतर कमी कमी होत राहतं, त्यामुळे वड्या काही तेवढ्या परफेक्ट येत नाहीत. तर आपण कच्च्या दुधाचा खरवस बनवण्यासाठी आपण पहिले आपलं घरचं जे नॉर्मल दूध आहे ते दूध घेऊयात. हे आहे अर्धा लिटर आपलं घरचं दूध आणि हे आहे कच्चं दूध, जे की येल्लो कलरचं दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे व्हाईट कलरचं दूध दिसत आहे. आणि आता आपण पाणी बिलकुलही नाही टाकणार आहोत, जसं फॅट असणारं दूध आहे तेच घेणार आहोत आणि यामध्ये मिक्स करणार आहोत आपण. आता आपण यामध्ये जे आपलं नॉर्मल दूध आहे ते अर्धा लिटर आपण मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये मी चवीपुरती साखरही टाकलेली आहे. तुम्हाला पाहू शकता तुम्ही, अजून विरघळलेली नाही आहे. हे बघा साखर, यामध्ये मी साखर टाकली आहे. आणि हो, अर्धं मी साखरेचं बनवणार आहे आणि अर्धं मी गुळाचं बनवणार आहे. अर्धा लिटर साखरेचं आणि अर्धा लिटर गुळाचं, कारण की साखरेचं पण छान लागतं आणि गुळाचं पण खूप टेस्टी लागतं. तर आपण आता यामध्ये जी साखर टाकलेली आहे ती आपण यामध्ये विरघळायची आहे, एक करायची आहे. आणि त्यामध्येच आपण हे विलायची पावडर टाकायचं आहे. असं विलायची पावडर मी एकदाच करून ठेवते. विलायची मस्त भाजायची आणि त्यामध्ये साखर मिक्स करून विलायची पावडर करून ठेवायची. तर आता आपण यामध्ये विलायची पावडर टाकणार आहोत. आता आपण हे कुकरच्या डब्यामध्ये टाकूयात आणि त्याबरोबरच काही ड्रायफ्रूट्स पण टाकूयात. आणि आता मी 2 कुकरचे डबे घेतले आहेत, एकामध्ये गुळाचं आणि एकामध्ये साखरेचं मी मिक्स करणार आहे. एकामध्ये साखर मिक्स केली आहे, एकामध्ये गूळ फोडून तो मिक्स केलेला आहे. पाहू शकता तुम्ही, एक साखरेचं आहे आणि एक गुळाचं आहे. आता यामध्ये आपण केसर टाकूयात. केसर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, माझ्याकडे होतं त्यामुळे मी केसरच्या 4-5 काड्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो. असेल तर नक्की टाका, नसेल तर काही हरकत नाही. आता कुकरमध्ये मी खाली थोडंसं पाणी ठेवून स्टँड ठेवलेलं आहे. आधी आपण गुळाचं ठेवूयात आणि नंतर आपण साखरेचं ठेवूयात, कारण आपण वरती जर गुळाचं ठेवलं तर गुळाच्या खरवसाचा कलर साखरेमध्ये मिक्स नाही झाला पाहिजे, त्यामुळे. आणि वरती आता मी झाकणही ठेवलेलं आहे. आणि मेन म्हणजे आपण कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. कुकरची शिट्टी लावू नका. तर मी कुकरची शिट्टी काढलेली आहे, बाजूला काढून ठेवलेली आहे. आता आपण फुल गॅसवर 15 मिनटं आणि मध्यम वाचेवर 15 मिनटं असं आपण ठेवणार आहोत. तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता, कारण प्रत्येक कुकरची पावर ही वेगळी असते. काही कुकर असतात त्यामध्ये जास्त शिजायला वेळ लागतो, बनायला वेळ लागतो. तर मी आता माझ्या कुकरच्या टेम्परेचरनुसार मी 20 मिनटं फुल गॅसवर आणि नंतर 15 मिनटं मी स्लो गॅसवरती ठेवलेलं आहे. पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त खरवस झालेला आहे. खरवस एकदम नवीन होता, सुरुवातीच्या 2 दिवसाचा होता, त्यामुळे खूप अशा गच्च वड्या झालेल्या आहेत. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूयात, मग वड्या ह्या अगदी सुंदर सेट होतात. तर फ्रीजमध्ये ठेवून मी नंतर काढल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही, वड्या अशा झालेल्या आहेत. किती सुंदर कलर आलेला आहे. तुम्हीही नक्की बनवून बघा, सेम अशाच होतील. फक्त रेसिपी मी जशी सांगितली तशी स्टेप बाय स्टेप करा. आता आपण पाडूया त्याच्या वड्या. किती सुंदर अशा वड्या पडत आहेत, तुम्ही पण पाहू शकता. आणि काढूया ट्रेमध्ये. तर या आहेत गुळाच्या वड्या, सॉरी, या आहेत साखरेच्या वड्या. आणि पाहू शकता तुम्ही, फक्त एवढं आहे की साखरेच्या थोड्या गच्च होतात आणि गुळाच्या थोड्याशा सॉफ्ट होतात. ह्या आहेत गुळाच्या वड्या. कलर पाहू शकता त्याचा थोडासा कमी व्हाईट कलर आहे, म्हणजे त्याचा पिवळसर आहे. आणि हा डार्क ब्राऊन कलर आहे. गुळाच्या वड्यानं म्हणजे लगेचच ओळखू येतात. ह्या आहेत गुळाच्या वड्या आणि किती सुंदर कलर आहे आणि किती गच्च झालेले आहेत हे पण पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त असा टेस्टी
जास्त गोड नाही आणि जास्त सपक म्हणजे फिक्काही नाही, असा खरवस झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओ फास्ट शेअर करा. आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ रेसिपीचे पाहायला आवडतील ते नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. टेक केअर.